नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल काजल वाईब्स. चला तर आज मी तुम्हाला माझी दिनचर्या शेअर करत आहे मिनी ब्लॉग. सर्वप्रथम मी आज झाडांना पाणी घालण्याचं मनावर घेतलेलं आहे. कडक उन्हाळा लागलेला आहे, यांनासुद्धा पाण्याची खूप गरज आहे. झाडांनासुद्धा डिहायड्रेशन होतं आपल्यासारखं. सो मी आज झाडांना पाणी घालत आहे. हे आंब्याचं झाड आहे, बघू शकताय. नारळाची झाडे 2-3 प्रकारचे आहेत आणि हे चिकूचं झाड. मंडळी, या झाडाचा प्रॉब्लेम असा आहे, ह्याला फुलकळी येते, फळ येतं, चिकू येतात त्याला, पण ते ग्रो करत नाही, पिकत नाही आणि ग्रो करत नाही. काय प्रॉब्लेम असेल, काय कमी पडलं असेल? मी खूप प्रयत्न केला आहे, पण तरी देखील तुम्हाला काय माहिती असेल, याच्यासाठी काय औषधं फवारे वगैरे असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी नक्की ट्राय करेल आणि तुम्हाला रिझल्ट पण सांगेन. त्याचनंतर आम्ही रानात गेलो खाली. आम्ही ऊसाची लागवड केलेली. सो आज पाणी भरायचं काम चालू होतं. 4थं पाणी आम्ही भरलेलं आहे. पाणी भरता भरता माझंवालं रोपं सांधायचं काम चालू होतं. हे बघा, माझी मुलगी माझ्या मागं आली आणि बोलली, मम्मी मला पण रोप सांधायचे, म्हणजे लावायचे. जे रोप खराब झालेले आहे, याआधी लावले, लागण केले त्या टायमाला, त्याच जागी नवीन रोप लावायचं, म्हणजे एकसारखं आपलं ऊसाचा प्लॉट तयार होतो. तेच मी करण्याचा प्रयत्न करत होते. ॲक्च्युली मला देखील शेती काम येत नाही आहे, मलाच येत नाही आहे, आणि तरी माझी चिमणी बोलती, मम्मा मला पण करायचं. हे बघा कशी प्रयत्न, तिला आवड आहे. आवड असल्यानंतर माणूस काही शिकतं. बघा कशी लावते. खरंच मला त्याचं खूप कौतुक वाटलं, कारण की तिच्या मनामध्ये मला कोणती करण्याची भावना तयार झाली. आणि बरोबर, शेतकऱ्याची लेकरू आहे, त्याला प्रत्येक गोष्टी आलीच पाहिजे. मी पण शेतकऱ्याचं लेकरू आहे, पण आम्ही कधी शेती नाही केली ना याआधी. सो असो, ते काही केलं म्हणजे शिकतंय माणूस. आणि हो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.